तर हाय हॅलो नमस्कार. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज सकाळी म्हणजे सकाळी काही नाही 10 10:30 झाले, नाही 10 वाजत आले. तर इथं करते मी आता शिरा मस्त असा शुद्ध तुपाचा. तर खुशीला शाळेत न्यायला म्हटलं करून देऊ इकडे मध्ये, आणि थोडंसं एक्सपेरिमेंट पण करू. तर सहज असं आहे ना, काय म्हणते त्याला, जाऊ द्या, अननसाचा असं म्हणजे फ्लेवर आला पाहिजे. तर त्याच्यामुळं म्हटलं तर म्हणजे तसं सहज डोक्यात आला अननस फ्लेवर. आता केळी सफरचंद बरेच जण टाकतात, तर म्हटलं आपण अननस टाकून बघू. अननस तर नाही पण अननसच्या क्रंच आहे माझ्याकडं, तर म्हटलं तो टाकून बघू कसा लागतो. तर मग थोडासाच घेतला आहे, कारण उगाच बिघडलं तरी कमटे एवढं फेकायचं, त्याच्यामुळं थोडाच घेतला आहे असा इतका सारावा. आणि सकाळचा स्वयंपाक पण चालू आहे माझा. आणि हे बघा इथं मस्त तूप घेतलं आहे, सगळं चारुळे ते सगळं घेतलं आहे. तर आता मस्तपैकी असा शिरा करते आणि मग सांगते तुम्हाला कसा झाला आहे कसा नाही. तर हे बघा इथे ना मी क्रंच पण काढून घेतला आहे. इथे ना सॉरी पडले, इथे ना एका डिशीमध्ये क्रंच काढून घेतला आहे, इतका टाकल आणि बघू कसा लागतो कसा नाही. तर हे बघा शिरा आपला तयार आहे. आणि खुशीला ना डब्याला काढून दिला आहे आणि इतका ठेवला आहे. आता मी जेवायच्या वेळा म्हणजे मी थोडासा नाश्ता केला आहे पण काही खाल्ला नाही. खाईल नंतर. आता मी ना हे काढून ठेवते आणि पसारा दाखवते तुम्हाला किचनवरचा. तर हे बघा पसारा. आणि ना हे ना कोरके कोणाकोणाला आवडतात ते नक्की कमेंट करून सांगा बरं का, कारण मी ना आज बनवते कोरके. म्हणजे कोरकेच बोलतो आम्ही, कुठं कुठं कडक नाही बोलते वाटतं. मस्त अशा ज्या शिळ्या पोळ्या राहते ना, किंवा मग ह्याच पोळ्या ना अशा तव्यावर टाकून मस्त अशा कडक बनवायच्या पापडसारख्या आणि मग खायच्या, खूप छान लागत्या. आता आहे ना तवा गरम आहे त्याच्यामुळे मी तव्यावर ठेवलं आहे. आणि हे बघा पसारा का बरं दाखवला, कारण का बरं चांगलं दाखवायचं की मी खूप म्हणजे नीटनेटकं ठेवते किंवा मी खूप चत्री बाई आहे, मला अजिबात असा पसारा आवडत नाही. तर आज काही नाही, प्रसारा प्रत्येकाच्या घरात राहतोच, फक्त एवढंच का दाखवती नाही. आणि कॅमेऱ्याच्या मागे आवरून घ्यायचं मग सांगायचं मला अशी अजिबात आवडत नाही, मला असं अजिबात आवडत नाही. तर माझ्याकडं आहे पसारा, हे बघा लागेल तेवढा आहे, आवरायचं आहे आता. तर आता आहे ना सगळं पहिले भांडे धुणं सगळं बाहेर नेऊन ठेवते, घर आहे ना एकदम क्लीन करून घेते. आणि मग म्हणजे धुणं भांडे बाहेरचे बाहेर करील, मग घर बीर पुसून मग तोपर्यंत घर सुकलं ना. आता श्रेयांश पण उठेले आणि त्याला झोपवायच्या जर नादी लागलं तर मग अर्धा एक तास आणखीन घरातच जाईल, त्यापेक्षा आवरायला सुरुवात करून देते. आणि आज जमलं तर आहे ना वडाळी किंवा चांदवडला मी नाही जाणार, मिस्टरांना पाठवल, कारण उद्या छोट्या ननदबाईन ते गेलं ते जेजुरीला. तर मग त्यांचा उद्या कार्यक्रम आहे, तर मग त्यांना कपडे आणायला, साडी आणि त्या भाऊंना ड्रेस. तर मग आता पाहते कधी जाते कधी नाही. त्यांना सांगाल थोडंसं शूट करून आणा म्हणून, ते नाही करणार पण मग सांगते मी आणलं तर आणलं करून. तर चला आता घेते आवरून पटापटा आणि मग भेटू शेवट. तर इथे ना घेतलं मी आता घर आवरायला. तर म्हटलं पहिले ना घरातला आता सगळा पसारा बाहेर नेऊन ठेवला होता, पण किचन वाटा पहिले आवरून घेऊ म्हटलं. किचन एकदा क्लीन झालं ना का निम्मं काम असं आवरल्यासारखं वाटतं. तर मग इथं तेच सगळं काढत होते. आता किचनवरचे जे भांडे आहे ना ते बाहेर नेऊन ठेवले. आणि हे जे म्हणजे सकाळचा स्वयंपाक होता, भाजी तो शिरा ते म्हटलं ते सगळं भांड्यांमध्ये काढून ठेवू, म्हणजे हे भांडे जे आहे ते घासायला मोकळे होऊन जातील. आणि म्हणजे मग नंतर आहे ना जास्त भांडे पडतील नाही, मग फक्त जेवणाचे राहतील. आणि त्यात म्हणजे आज घरी मी एकटीच होते, कारण मिस्टर पण गेले होते लग्नाला कुठंतरी. तर मग म्हणून मग घडी भांडे निघायचा काय प्रश्नच नव्हता. म्हणतो मग लगेच मी पण सगळे भांडे काढून घेतले, गोळा करून घेतले आणि बाहेर नेऊन ठेवले. आणि धुणं आहे ना भिजवायचं होतं पण लक्षातच नाही राहिलं. तर इथे ना ते सगळं करत होते ना. आता आहे ना हे जे कोरके आहे ना सकाळी म्हणजे तुम्हाला दाखवले आधी, तर ते एका वाटीमध्ये काढून ठेवले, म्हणजे जेवणाच्या टायमाच्या वेळा आहे ना खाता येतील म्हणून. आणि नाही तर श्रेयांशला मी तो शिरा दिला होता, पण त्याला काय माहिती गोड असं आवडतच नाही, तो खात नव्हता, तो खाली टाकत होता. म्हणून मी त्याला जाऊन दाखवत होते का खाय बाबा म्हणून. मग नंतर तो खायला लागला होता वाटतं, आणि मला बघा कसं डोकून बघत होता इथं आहे का काय. तर मग त्याला असंच त्याच्याकडे ना लक्ष देऊन काम करावं लागतं, नाही तर मग रिकामटा वाढवे करून ठेवते. म्हणजे देवाऱ्याजवळ जाऊन तिथं शानपणा करेल, नाही तर आता चालता येतं ना. तर मग डायरेक्ट आता घराच्या बाहेर निघून रस्त्याकडे पळत होतो, रस्त्याने चालायला. मग त्याच्यामुळे सारखं लक्ष देत राहावं लागतं. निडण मी त्याला सारखी आवाज देत होते, कारण दिसत नव्हता तो मला, मग त्याच्यामुळे मग आवाज द्यावा लागायचा. आणि त्याच्याकडे जर पाहिजे ठरलं ना असं डोकून बघावं लागायचं. एकदा का त्याच्यासमोर जर गेलं तर लगेच म्हणशील उचलून घे, किंवा मग लगेच त्याच्यासोबत म्हणजे त्याला जवळच घेऊन बसावं लागतं. म्हणून मग त्याला सारखा आवाज देत होते, तो मला आवाज देत नव्हता, गपचूप त्याचं खेळायचं चालू होतं वाटतं.
आणि इथे ना आता माझा किचन ओटा ना क्लीन झाला, तर इथे मी आता पुसत होते आणि हे बघा कडाला ठेवायला गेले तो मग धपकन खाली पडून गेला. तर परत आता ते सगळं पाणी पुसलं आणि परत आता दुसरं फडकं घेऊन गॅस जो आहे तो स्वच्छ करणार होते आता मी. आणि दररोज मी काही गॅस म्हणजे घसत नाही, पण पुसून घेते. जास्त जर जेव्हा खराब व्हायला असला तेव्हाच घसते, कारण मग जी काच आहे ना ती म्हणजे जास्त जर घसली ना ती खराब होऊन जाते. त्याच्यामुळं मी जास्त पुसते, पण जास्त जर खराब व्हायला असला तर मग अशा एक नरम घसणीने ना ते घसून घेत असते. तर इथे ना आता पुसणं झालं ना, आता ही शेगडी ते पुसून घेते. शेगडी जास्त काही खराब होत नाही, कारण तिचं फडकं जरी मारलं तरी ते क्लीन होऊन जाते. तर हे बघा इथे आता किचन ओटा आहे ना तो माझा पूर्ण साफ झाला आहे. आता दुसरं भांडे आणि धुणं त्याच्याकडे बघायचं आहे. तर आता इथे ना मी गॅसवर फडकं टाकून देते. तर फडकं का टाकते, कारण ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे. त्याच्यामुळं मी इथं फडकं व्यवस्थित टाकून दिलं आणि जो स्वयंपाक करेल होता सकाळचा तो व्यवस्थित किचन ओट्यावर ठेवून दिला आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे. तर हे बघा इथे ना आता किचन तर क्लीन झालाय आणि आता चालू आहे गागट. काय कशाला यायचंय तुला? बाहेर जायचंय, चल बाहेर, चल बाहेर चल. त्याला खायला दिलं ते खाऊ नाही राहिलं, तिथं कार्पेट फाडू राहिला आगाव. हे बा पाय काढ, पाय काढ. हे कोणी फाडलं? हे कोणी फाडलं? कोणी फाडलं? हे कोणी फाडलं? आणि ना हे बघा आता इथं हा पसारा. चला घेते पटापटा आवरून. तर इथे आहे ना मी आता भांडे म्हणजे घरातलं भांडे धुणं आहे ना उचलायला सुरुवात केली होती. श्रेयांश खेळतच होता घरात, कारण त्याची झोपायची शक्यता खूपच कमी होते. त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे आपणच असं लक्ष देऊन आवरायला सुरुवात करून देऊ, कारण जर त्याला झोपवायच्या मागं जर लागलं ना तर मग डायरेक्ट दुपारच व्हायला बसली. मग पटापटा आहे ना म्हणजे फुल स्पीडनं आवरायला सुरुवात केली होती. धुणं भांडे बाहेर नेऊन ठेवले, टावेल म्हणजे जिथला पसारा तिथल्या तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि 2 ते 3 दिवस झाले तसं घर काय पुसलेलं नव्हतं. म्हटलं आज घर पण पुसून घेऊ. आणि इथं गिरणी खाली ना असं आता दळणं चालूच राहतात दररोजचे. तर मग त्याच्यामुळे ना त्याच्या खाली ना असं पीठ गहू थोडंफार धान्य म्हणा सांडून जातं. तर मग ना या छोट्या शिराई नाही ना ती मी नीट झाडून घेते, कारण ही ना शिराई त्याच्या म्हणजे गिरणी खाली व्यवस्थित घुसती आणि झाडायला सोपं पडतं. तर मग अशी ना थोडीशी हालून आहे ना व्यवस्थित झाडून घेत होते, नाही तर ना आमच्या घरात लगेच मुंग्या होऊन जात्या. तर मग इथे ना आता ही मोहरीचं तुम्हाला माहिती आहे आमची मोहरी कशी आहे, तर तिचा कागद पण निघाला होता थोडासा. तर मग ते व्यवस्थित केला आणि झाडायला सुरुवात केली आणि म्हटलं आता लगेच घर पुसून घेऊ. म्हणजे मग एकदा बाहेर गेलं ना की बाहेरची कामं आहे ना 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात
किचनमध्ये माझ्याजवळच घेऊन आले. म्हटलं जाऊ द्या, फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागेल, पण जवळच घेऊन आली त्याला. आणि तो इथं पाणी खेळायला म्हणत होता, पण मी काही खेळून देत नव्हते, तर मग थोडासा चिडायचा पण. आणि हे ना म्हणजे कार्पेट जे आहे ना ते तुम्ही बघत असाल जागी जागी फाटेले, पण काय करणार आहे आता, काहीतरी उगाच आता जर म्हणजे हे जर काढून टाकलं ना मग सारवावं लागल. आणि सारवायचं म्हटलं ते तर दुसरं म्हणजे आमच्या घरी म्हणजे गाय बैल काही नाही, त्याच्यामुळं मग शेण दुसऱ्यांका मागायला जावं लागतं. आणि उन्हाळ्यात देतं कोणी, सॉरी पावसाळ्यात कोणी देतं, पण उन्हाळ्यात कोणी देत नाही, कारण प्रत्येकजण गवऱ्या थापितं. त्याच्यामुळे मग हेच म्हटलं पुढच्या घरात जे म्हणजे आता पुढचं जे हॉल आहे ना माझा, तर त्या घरातली हे दोन्ही काढून टाकेली मी याच्यावर. थोडे थोडे असे कापून म्हणजे चांगलं कापून लावलं आहे, तेव्हा ते कुठं असं पूर्ण झालं आहे. पण आता थोडे म्हणजे जवळ घराचं काम होत नाही तोपर्यंत असं दाखवावाच लागेल. आणि इथे ना आता घर पुसून झालं आहे पूर्ण. आणि तो माठ बघा मित्रांनो, किचन तर आवरलं आहे आता पूर्ण, हे बघा. आणि नाही या माठात पाणी नाही आहे, त्याच्यामुळं मग उघडाच ठेवला आहे बरं का. धुवायचा आहे तो आता. आणि धुवून म्हटलं बांधून ठेवून देईल, कारण आता नाही याच्यात तितकं थंड पाणी होतं ना की पिताच येत नाही, त्याच्यामुळं म्हटलं धुवून चून असं वर तोंडाला फडकं बांधून ठेवून देईल असाच. आणि याच्यावर ही हांडी ठेवत जाईल. आणि हे बघा, हे बघा आवरलं आहे, म्हणजे पूर्ण घर पुसून घेतलं आहे. आणि पूर्ण आवरलं ना, आता आहे ना पुढचं घर आवरायचं आहे. आणि हे बघा याला तिथं उभं केलं, हा लगेच बाहेर पळाला. तर आता आहे ना बघा, हे दळणं आले हे एक, आणि इथं एक आहे, हे बघा हे एक, हे दोन्ही दळणं आले. तर मग आता हे ना किचनमध्ये गिरणी नेऊन ठेवते आणि हा पसारा आवरून पुसून घेते. आणि मग बाहेर गेलं का अर्धे 15-20 मिनटात माझं धुणं आणि भांडी होऊन जाईल. आणि याला तिथंच बसून ठेवेल, कारण हे बघा हा कसे वाढवं कामं करतो. हाय तुला कोणी सांगितलं हाय करायला? नाटकं करतो बाहेर जायसाठी. हां, लय नाटकी पोरगा आहे तो. हा पोरगा ना लय नाटकी आहे, नाटक करतो. चुप्प बास, चुप चुप.